नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री आज मुंबईमध्ये बैठक घेणार आहेत। या बैठकीत महाजनांव्यतिरिक्त नाशिकमधील मंत्र्यांना मात्र स्थान नाही। माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, दादा भुसेंना मात्र या बैठकीचं निमंत्रण नाही। एकनाथ शिंदेंच्या नाशिक दौऱ्यात ही कुंभमेळ्याबाबत बैठक झाली होती। शिंदेंनी घेतलेल्या बैठकीला गिरीश महाजन यांना मात्र निमंत्रण नव्हतं। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वादंग सुरू आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन नगरविकास मंत्रालयाकडे असताना एकनाथ शिंदे मात्र या बैठकीला उपस्थित असणार की नाही याबाबत मात्र आता संभ्रम निर्माण। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वादंग सुरू आहे। ज्या दिवशी पालकमंत्रीपदाची नेमणूक झाली त्या दिवसांपासून वाद झाला, मध्यंतरी स्थगिती झाली आणि आता सुद्धा या संदर्भातली उरघोडी पाहायला मिळते। बैठकीत महाजनांव्यतिरिक्त नाशिकमधील मंत्र्यांना मात्र स्थान नाही। त्यामध्ये दादा भुसे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ या तिन्ही मंत्र्यांना मात्र या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात महत्त्वाची बैठक आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांत, महत्त्वाची बैठक आहे, मात्र या बैठकीला आता महाजन यांच्या व्यतिरिक्त कोणालाही निमंत्रण नाही। 3 मंत्री नाशिकमध्ये आहेत, मात्र नेमकं काय घडतं या बैठकीबाबत? करण, आपण जर बघितलं असेल तर नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्या संदर्भातली ही दुसरी बैठक आहे। म्हणजे पहिली एक बैठक झाली होती, त्या बैठकीला देखील नाशिकचे मंत्री खरं तर दादा भुसे उपस्थित नव्हते, माणिकराव कोकाटे उपस्थित होते। आता खऱ्या अर्थानं ही दुसरी बैठक होते आहे। दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बैठक घेत आहेत। अर्थातच नाशिकच्या कुंभमेळ्याचं नियोजन कसं करायचं, आराखडा नेमका कसा आखायचा या संदर्भातली ही बैठक आहे। त्यामध्ये रस्ते, ज्या ठिकाणी पार्किंग करायचे त्या तिथलं पार्किंगचं नियोजन कसं असेल, पाण्याची व्यवस्था तिथे येणाऱ्या भक्तांसाठी कशी पुरवली जाईल या संदर्भातली खरं तर हे नियोजन आहे। आणि या बैठकीला दादा भुसे असतील, माणिकराव कोकाटे असतील, नरहरी झिरवाळ असतील ते येणं अपेक्षित आहे। मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार, आत्ता जी आपल्याला माहिती मिळते प्राथमिक त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि काही अधिकारी यांच्यामध्ये ही बैठक जी आहे ती होणार आहे। आपण कारण पाहिलं असेल तर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा पेच अजूनही कायम आहे। नाशिकचे पालकमंत्री सुरुवातीला आपण पाहिलं असेल तर गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती। त्यानंतर कुठेतरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून याला विरोध करण्यात आला होता। पालकमंत्री पदावर जो आहे तो दावा करण्यात आला होता। तेव्हापासून त्यानंतर खऱ्या अर्थानं त्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली। तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने महायुतीमध्ये कुठेतरी वाद जे आहेत ते निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि त्याचाच प्रत्यय देखील आता बैठकांमध्ये येऊ लागला आहे। खऱ्या अर्थाने नाशिकमध्ये जो सिंहस्थ कुंभमेळा होतोय त्यासाठी सरकारनं आत्तापासूनच जोरदार तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे। प्रयागराजच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील होणारा सिंहस्थ कुंभमेळा जो आहे तो भव्य दिव्य करायचा, यासाठी खरं तर हे नियोजन आहे आणि त्याचसाठी बैठक मुख्यमंत्री घेत आहेत। मुख्यमंत्री संपूर्ण आढावा घेतील, कारण मागच्या वेळी जो कुंभमेळा नाशिकमध्ये झाला होता त्यापेक्षा तिप्पट यावेळी कुंभमेळ्याला गर्दी होऊ शकते असा अंदाज आहे आणि त्याचं नियोजन जे आहे बारकाईने केलं जातं आहे। मात्र या नियोजनाच्या बैठकीला खऱ्या अर्थानं तिथले मंत्री अनुपस्थित असणार असलं आपल्याला माहिती मिळते। करण, नक्कीच सुशांत, तू असा जोडलेला आपल्यासोबत नाशिकहून किरण ताजने जोडलेत। किरण, महत्त्वाची आजची बैठक आहे। मुख्यमंत्र्यांनी या कुंभमेळ्यासंदर्भात ही बैठक बोलावली। मात्र विशेष करून नाशिकमध्ये अन्य सुद्धा 3 मंत्री आहेत, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, दादा भुसे। मात्र या तिन्ही मंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही आणि तिन्ही मंत्र्यांच्या विना ही बैठक होणार आहे। काय घडतं नाशिकमध्ये? कारण खरं तर नाशिकचं पालकमंत्रीपद जितकं महत्त्वाचं आहे तितकंच कुंभमेळ्याची जबाबदारी देखील महत्त्वाची आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये कुंभमेळ्याची जबाबदारी ही मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आहे। मागील काळामध्ये जो कुंभमेळा पार पडला होता त्यावेळेला मंत्री गिरीश महाजन हे पालकमंत्री होते आणि कुंभमेळ्याचे शिखर समिती जी आहे त्या शिखर समितीचे प्रमुख देखील होते। त्यामुळे एकूणच जो मागील काळातील अनुभव आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ती जबाबदारी गिरीश महाजन यांना देण्यात यावी अशा स्वरूपाचा जो प्रयत्न आहे तो भाजपकडनं केला गेला होता। मात्र मागील काळामध्ये जे पालकमंत्री होते दादा भुसे त्यांनाच पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठीचे प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडनं आहे। तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांचे आमदार 15 पैकी 7 आमदार हे नाशिकमध्ये आहेत। त्यामुळे सर्वाधिक आमदार असल्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हवं आहे। त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये आणि एकूणच महायुतीमध्ये नाशिकच्या पालकमंत्रीपदावरनं रस्सीखेच आहे। अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या वेळेला
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठका झालेल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील काळामध्ये जी बैठक घेतली होती त्या बैठकीला गिरीश महाजन उपस्थित होते, मात्र अन्य कोणी मंत्री उपस्थित नव्हते. नंतरच्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीनं अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून ज्या वेळेला बैठक घेतली त्या बैठकीला दादा भुसे वगळता इतर कुठलेही मंत्री त्या बैठकीला उपस्थित नव्हते. आणि नंतरच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी देखील आढावा बैठक घेतली. त्यावेळेला गिरीश महाजन यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे एकूणच पालकमंत्री पदासाठीची रस्सीखेच कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये देखील याचा प्रत्यय येतोय, त्याचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच कोट्यवधी रुपयांचा आराखडा असलेला नाशिकचा हा कुंभमेळा आगळावेगळा करण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जात असताना तिन्ही पक्षांमध्ये मात्र पालकमंत्रीपदासह या कुंभमेळ्याच्या बैठकींच्या माध्यमातून कुरघोडी करताना आपल्याला एकूणच दिसून येतंय. त्यामुळे आगामी नक्कीच. काळामध्ये जोपर्यंत पालकमंत्री निश्चित होत नाही, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या बैठका होतील त्यावेळेला या सगळ्या नेत्यांना अगदी किंवा किरण, आगामी काळात मंत्र्यांना पालकमंत्री निमंत्रण दिलं जात नाही. पदासंदर्भात नेमक्या काय तोपर्यंत घडामोडी घडतात हे ही पाहणं अशा महत्त्वाचं आहे. स्वरूपाची सुशांत आणि कुरघोडी किरण आणखी खूप कायम खूप दिसेल. धन्यवाद या संपूर्ण माहिती संदर्भात.